हॅलो फ्रेंड्स, नीनाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज एक छानसा स्नॅक्सचा प्रकार पाहत आहोत आपण, मसाला समोसे। त्यासाठी रवा घेतलेला आहे। रव्यामध्ये थोडासा ओवा आणि मीठ टाकून घेतले। त्यामध्ये मोहनसाठी तेल गरम करून टाकून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे। हे छोट्याशा भूकसाठी किंवा चहासोबत किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी सुद्धा खूप छान आहेत। अगदी टेस्टी लागतात। प्रवासाला नेण्यासाठी सुद्धा चालतील। तर हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि एक अर्धा तास आपण ह्याला झाकून ठेवणार आहोत। अर्ध्या तासानंतर पाहिलं तर अगदी मऊ आणि छानसं पीठ तयार झालेलं आहे। छोटासा उंडा घ्यायचा आणि त्याची पोळी लाटून घ्यायची आहे। पातळसर लाटून घेऊया आणि नंतर त्याचे थोडेसे आपण नेहमी शंकरपाळे करतो त्याच्यापेक्षा थोडं जाड पट्ट्या कट करणार आहोत आणि मग नंतर त्याला समोशाचा आकार देऊन कट करून घेणार आहोत। असा शेप द्यायचा आहे। त्यानंतर सगळे समोसे आपण पिठाचे आपण करून घेतलेले आहेत आणि तेल तापत ठेवलेलं आहे। तर आता तळून घेऊया। तेलामध्ये अगदी खरपूस आणि छान खमंग भाजून घ्यायचा आहे। तो समोसा अगदी छान फुलतो मधून। तर अशाच वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपींसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी हवी असेल तर कमेंट करा, मग मी तुम्हाला ती दाखवते। तर असे हे समोसे आपण करून घेतलेले आहेत। सगळे झाल्यानंतर ते पातेल्यात टाकायचे आहेत एका। त्याला आपण मसाला लावणार आहोत। त्यासाठी तिखट, चाट मसाला, जिरे पावडर, मीठ, काळं मीठ आणि थोडंसं पिठी साखर आणि टोमॅटो पावडर मी मिक्स केलेली आहे। टोमॅटो पावडरमुळे आंबूसपणा येतो। ती पण मी लिंक तुम्हाला याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। ती नसेल तर तुम्ही आमचूर पावडर आणि पिठी साखर टाकायची आहे थोडीशी। तर तुम्ही पाहू शकता अगदी छान कलर आलेला आहे आणि असा समोसा खुसखुशीत झालेला आहे।